आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। सावधान, हे नको समजूस की दूध बनून आला आहेस, पण तू काही बोललास तरी आमच्या हातून वाचशील। दूताच्या पण काही मर्यादा असतात। जर रावणाच्या समोर मर्यादा ओलांडल्यास तर इथेच तुझा शेवट होईल। हे लंकेश, रामानं घाबरून मला एक दूत बनवून संधी करण्यास नाही पाठवलं। श्री रघुवीरानं हे समजून पाठवलंय की कोल्ह्याला मारून सिंहाची शोभा नाही होत। या कारणासाठीच ते तुझ्यावर दया करू इच्छितात, परंतु तू दयेला पात्र नाहीयेस। आता रामाची शेवटची चेतावणी तुला ऐकवतो। त्यांनी सांगितलंय की तुझ्या अपराधाचा दंड देण्यास लंकेच्या दारावर आलो आहे। ब्रह्माच्या वराच्या कारणानं तुला जो अभिमान आहे तो नष्ट होण्याची आता वेळ आली आहे। राक्षसधम, जर तू सीतेला घेऊन मला शरण नाही आलास तर मी पृथ्वीला राक्षसहीन करून टाकेन। ज्या बळाच्या भरोशावर तू कपटानं सीतेला पळवलंयस त्या बळाला आज युद्धभूमीत दाखव। मी मंत्री, पुत्र, बंधू बांधवांसहित तुझा वध करेन, कारण की तुझ्या मरून जाण्यानं तिन्ही लोक निश्चिंत होऊन जातील। या रावणरूपी जहाजाचा बुडण्याचा काळ आलाय। अजूनही वेळ आहे। ज्यांना श्रीरामाच्या शरणात यायचं असेल त्यांनी यावं। आता यानं याचा जिवंत राहण्याचा अधिकार गमावलाय। या सभेत याचं डोकं कापून याला रावणाच्या शक्तीचं दर्शन घडू देत आज्ञेचं पालन व्हावं। थांबा महाराज, हे बिचारे आपली शक्ती मला काय दाखवणार? मी आपल्याला माझी शक्ती दाखवतो। जय श्रीराम, जय श्रीराम। हे लंकेश, जर तुला आपल्या योद्ध्यांच्या शक्तीवर अभिमान आहे तर मी श्रीरामांच्या वतीनं आपल्या समस्त योद्ध्यांना आव्हान देतो। मी माझा पाय आपल्या या दरबारात घट्ट रोवतो। जर आपला कोणी योद्धा या पायाला जमिनीवरून उचलू शकला तर मी माझ्या स्वामींच्या वतीनं आपल्याला हे वचन देतो, ते आपली हार मानून या लंकेतून परत निघून जाते। जय श्रीराम। रामास्मरुनि कपि अति क्रोधे
भर दरबारी पाऊल रोवे, अति अचाट बळ दावे दरबारी, राम सीतेचा भक्त भारी. धन्य जन्म हा मुचा, धन्य जन्म हा मुचा, हिम्मत असेल तर तुम्ही यावे, अंगद भर सभेत उभा, बोला राम प्रभूची जय. अंगद भर सभेत उभा, बोला राम प्रभूची जय. पाय पकडून या वानराला जमिनीवर आपटा. एक एक योद्धा येई हो, एक एक योद्धा येई, आपुली सारी शक्ती लावी, पाय जराही नत सुभर हाले, बोला राम प्रभूची जय. पाय जराही नत सुभर हाले, बोला राम प्रभूची जय. इंद्रजीत हा भारी बलवान, रोमांचित सभा त्यास बघून, परिणाम काही नाही, अंगद तसाच मन ज्याचे कठीण, साधू ब्रह्मचार्यासम अटळ विश्वास जसा, प्रभूच्या पुजाऱ्यास पाऊल आढळ मात्र, अंगद वीराचे सभा अचंबित सारी, सभा अचंबित सारी नाही, असा कपी बलधारी, भरवसा राम प्रभूवर भारी, बोला राम प्रभूची जय. भरवसा राम प्रभूवर भारी, बोला राम प्रभूची जय. बोला राम प्रभू.
मूर्खा, पायच पकडायचे असतील तर जाऊन श्रीरामांचे पाय पकड. त्यांच्या चरणाशी मुक्तीचं द्वार आहे. माझा पाय का पकडतोस? माझं आव्हान आपल्या योद्ध्यांना होतं, आपल्याला नाही. आपल्याला तर मी हेच सांगेन, श्रीरामांचे चरण पकडा, तर आपलं कल्याण होईल. मी उद्याच्या सूर्योदयापर्यंत वेळ देतो. त्यानंतर लंकेवर स्वारी केली जाईल. दादा, हा कोणाचा मुकुट आहे? हा तर महाराज रावणाचा मुकुट आहे. रावणाचा? होय. इंद्रजित, पकड याला. जाता कामा नये. जय श्रीराम. वत्सा, थोडा विचार कर. संधीचा प्रस्ताव शत्रू पक्षाकडून आला आहे. संधीच्या अटीवर विचार नाही करत आहात आजोबा. सन्मानानं सीता परत करू. मग त्यात हानी काय आहे माझ्या पुत्रा? हानीच हानी आहे. आकाशात फडकणारे रावणाचे झेंडे कपटे बनून धुळीत मिसळून जातील. 10 दिशा आमच्या नावावर थुंकतील. 10 दिशांचे विजेते आमची निंदा करतील. मोठ्या शहाणपणाने सिंह बनून सीतेला उचलून आणलं आणि कोल्याप्रमाणे भयभीत होऊन तिला परत करून टाकलं. हा प्रस्ताव मान्य करणं हाच आमचा पराजय आहे आजोबा. पुत्रा, तू या सत्याकडे दुर्लक्ष करून बसला आहेस की सर्व लोकमत रामाकडे आहे. देवता, नाग, गंधर्व, ऋषीमुनी इथपर्यंत की ज्या ब्रह्मा शिवशंकर यांच्या वरदानाचा तू अभिमान करतोयस, तेही तुझ्या कार्याला अधर्म मानून रामाच्या विजयाचीच इच्छा करीत आहेत. तू दिग्विजयी आहेस, परंतु सर्व जगतामध्ये तुझे हित पाहणारे कोणीही नाही लंकेश. वत्सा, भगवान ब्रह्माने देव आणि दानव हे दोनच पक्ष बनवले आहेत. देवतांचे बल आहे धर्म आणि दानवांचा पक्ष आहे अधर्म, परंतु शेवटी विजय धर्माचाच होतो. तिकडे ऋषी आणि देवतांचा धर्म त्यांच्या पक्षाची वृद्धी करीत आहे. जर हे युद्ध झाले तर विजय त्यांचाच होईल. त्या तुच्छ वानर आणि मानवांचा विजय होईल. नानाजी, आपल्याला हा बुद्धिभ्रम कसा झाला? त्यांना तुच्छ वानर समजतो आहेस, त्यात किती देवतांचे गुप्त अंश आहेत हे आपण नाही जाणत. त्यांच्या सेनेमध्ये श्वेत आणि ज्योतिर्मुख भगवान सूर्याचे पुत्र आहेत. हेमकूट वरुणाचा, नल विश्वकर्म्याचा आणि महापराक्रमी दुर्धर वसूचा पुत्र आहे. नील अग्नीचा पुत्र आहे. राजकुमार अंगद जो आज दरबारात आला होता तो देवराज इंद्राचा नातू आहे. वृक्षराज जांबुवंत, ज्याला आपण म्हातारा समजतो, तो ब्रह्माचा पुत्र जो खूप शांत दिसतो, परंतु त्याची जखम फार असहाय्य असते. त्याने देवासुरांच्या संग्रामात इंद्राची खूप मदत केली होती. अमृत मंथनाच्या वेळीही तो उपस्थित होता. लंकेश, यांच्यापैकी प्रत्येक जण लंकेचा विनाश करू शकतो. वीरतेवर बुद्धीचे नियंत्रण आवश्यक आहे. म्हणूनच कधीतरी युद्ध न करणे अधिक बुद्धिमानी आहे. राजन, यापेक्षा चांगली वेळ पुन्हा नाही येणार. संधीचा प्रस्ताव वैरी पक्षाकडून आला आहे. यावेळी आपलं मस्तक उंचावर आहे. आपल्याला याचं दुसरं रूप दिसत नाहीये आजोबा. आमच्या शक्तीने भयभीत होऊन शत्रूने संधीसाठी हात पुढे केला आहे. हेच आमच्या विजयाचं प्रथम लक्षण आहे. जा आता निश्चिंतपणे आपल्या घरी जाऊन आराम करा.
राजनीती आणि रणनीतीमध्ये लक्ष घालण्याचं आपलं वय राहिलेलं नाही. बर हो तवेता भली असी. दानव राजमय, हे धर्मपिता, रावणाचा हात जोडून नमस्कार स्वीकार करा. चिरंजीवी हो, यशस्वी हो पुत्रा. आम्ही आपले खूप आभारी आहोत दानवराज. आम्हीच काय, पण लंकेचं मूल आणि मूल आपल्या चमत्काराला नमस्कार करत आहे. एका जंगली उन्मत्त वानरानं जगातील सर्वात उत्तम लंकेला उजाडून टाकलं. आपण लंकेला पूर्व सुसज्जित केलं. जणू अग्नीमध्ये तावून सोन्याची लंका आणखी उजळून निघाली. लंकेची ही चमक युगायुगांपर्यंत कायम राहो या चिंतेने आतुर होऊन मी आपल्या द्वारावर आलो आहे राक्षसराज. लंकेचा राजा आपले उपकार मानतो दानवराज. आपण त्याच्याकडे जे पाहिजे ते मागू शकता. त्यावेळी दानवराज मय नाही, एका मुलीचे वडील आपल्या जावयाच्या द्वारी काही मागायला आला आहे. मुलीचे वडील कन्यादान करणारे मुलीच्या दारावर कधी काही मागायला जात नाही. ते नेहमी देतच राहतात. हीच युगयुगांची रीत आहे. मुलीच्या कल्याणाची कामना, मुलीच्या सुख सौभाग्याचे रक्षण करण्याचा तर प्रत्येक वडिलांना नेहमी अधिकार आहे लंकेश्वर. त्यातून तो कधीच मुक्त नाही होऊ शकत. लंकेश्वराच्या महाराणीच्या चिंतेतून आपण त्या दिवशी मुक्त झाला होता, ज्या दिवसापासून आमच्या पत्नीच्या रूपात तिचं भाग्य आपण आमच्याशी बांधलं होतं. आता तिच्या कल्याणाची चिंता करणं आपलं काम नाही, ते आमचं कर्तव्य आहे. हे परमप्रतापी लंकेश, लंकानाथ, हा माझी मुलगी मंदोदरीच्या कल्याणाचा प्रश्न नाही, महर्षी पुलिस्तच्या येणाऱ्या पिढ्यांचा, विश्ववाच्या वंशजांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. आपण काय सांगू इच्छिता तीच गोष्ट सांगा. इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्यास वेळ नाही आमच्याकडे. पुत्रा, तुझा पिता तुल्य सासरा तुला हात जोडून विनंती करतोय की सीतेच्या मोहातून आपल्या मनाला मुक्त कर. का? कशासाठी? यासाठी की तो वनावनातून भटकणारा वनवासी काही अस्वल वानरांना एकत्र करून आम्हाला भेकड धमकी देत आहे. तू त्या वनवासी तपस्व्याला ओळखत नाहीयेस पुत्रा. आपण जाणलं, आपण ओळखलं त्याला. होय, माझे अंतर्मन सांगते की तो कोणी दुसरा नाही, साक्षात सर्व शक्तिमान त्रिलोकीनाथ आहे. कोण आहे त्रिलोकीनाथ? आमच्यापेक्षा कोण मोठा आहे त्रिलोकात आज? पुत्र, तू तर त्रिलोक विजेता आहेस. तो तर त्रिलोक रचणारा आहे, साक्षात विष्णूचा अवतार आहे. अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे. दानवेश्वर, असं वाटतंय आपण आमची मान्यता मिटवून टाकण्याच्या निश्चयाने आला आहात. ज्या अखिलेश्वराचा अवतार मानून आपण आम्हाला त्याच्या समोर नमवायला आला आहात, स्वतः त्या साक्षात वैकुंठेश्वर विष्णूच्या समोर पण आम्ही नाही नमलो. त्याच्या सुदर्शन चक्राचा प्रहार आम्हाला कणभरही नाही नमवू शकला. त्याचा अवतार तर आम्हाला खिसगंटीत आहे. हे नका विसरू दानवराज की लंकेश दशाननाचं मस्तक कापलं जाईल, झुकणार नाही. आणि दशाननाचं मस्तक झुकवणारा पृथ्वीवर अजून जन्माला नाही आला. पुत्रा, माझ्या बाळा, तप करायला जाण्यापूर्वी सांगितलेले तुझ्या पूज्य वडिलांचे शब्द कानात घुमत आहेत. काय ते सत्य होणार आहेत? मोठ्यांच्या सांगण्यात काही तत्व असतं, काही तथ्य असतं. आपल्या आजोबांचे म्हणणं न ऐकून तू चांगलं नाही केलंस. माते, रावण आता दूध पिणारं निरागस मूल नाही, मोठ्याचं बोट पकडून चालणारं लहान मूल नाही, शाळेत बसून गुरु बरोबर धडे गिरवणारा विद्यार्थी नाही. आपलं चांगलं वाईट चांगल्या प्रकारे समजू शकतो आपला पुत्र. माते, हाच तुझा अहंकार आहे माझ्या बाळा. माते, आपण आम्हाला जन्म अवश्य दिला आहे, पण आमच्या जीवनाचा निर्माता आम्ही स्वतः आहोत. स्वयंभू आहे रावण.
एको हम द्वितीयो नास्ति न भूतो न भविष्यती. आम्ही आपला भूत भविष्य वर्तमान स्वतः बनवू. आपल्याला आमची चिंता करायची काही आवश्यकता नाही माते. नाथ, सर्व गुरुजन आपल्याला समजावत आहेत. आपले आजोबा, आपले सासरे, आपली आई सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे की सीतेला परत करून रामाच्या पायाशी शरण जाऊ. जर हीच गोष्ट तू पण सांगणार असशील तर आमचं पण उत्तर ऐकून घे. हे नाही होणार, नाही होणार, कधीही नाही होऊ शकत. मूर्खा, पाय पकडायचेच असतील तर जाऊन श्रीरामांचे पाय पकड, ज्यांच्या पायाशी मुक्तीचं द्वार आहे. नाथ, सर्व गुरुजन आपल्याला समजावत आहेत. आपले आजोबा, आपले सासरे, आपल्या मातोश्री सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे की सीतेला परत करून रामाच्या पायाशी शरण जाऊ. जर हीच गोष्ट तू पण सांगणार असशील तर आमचं पण उत्तर ऐकून घे. हे नाही होणार, नाही होणार, कधीही होऊ शकत नाही. रावण सीतेला आपली राणी बनवणार, तिला परत नाही करणार. परंतु सीता मानेल तेव्हा ना. मानावंच लागेल. रावणाच्या इच्छेला विरोध करणं देवी देवतांनाही जमलं नाही तर बिचारी सीता का. महाबली, आपण चर अचर, देव, दानव, मानव, यम, कुबेर, दिग्पाल अगदी इथपर्यंत की साक्षात काळाला सुद्धा आपल्या बाहुबळावर जिंकू शकता. परंतु एका सती सत्यवचनी स्त्रीच्या मनाला नाही जिंकू शकत. स्त्रीचं हृदय तर दया, ममता आणि प्रेमाचा अथांग समुद्र आहे. स्त्री तर प्रेमात पाकळ्यांप्रमाणे कोमल आहे. परंतु आपला सत्य धर्म पाळताना ती हिमालयापेक्षाही अधिक निश्चयी आहे. पर्वत वादळाने ढळू शकतात, परंतु स्त्रीचं हृदय मोठ्यात मोठ्या प्रलोभनानं आणि भीषणात भीषण भयाने सुद्धा आपल्या धर्मापासून कणभर सुद्धा विचलित नाही होत. तर रावण पण जो निश्चय करतो त्यापासून कणभरच काय, अणुभर सुद्धा मागे नाही हटत. सीता एकतर रावणाच्या रणवासात राहील, नाहीतर इथंच तिची चिता जळेल. प्राणनाथ, ही दुराग्रह करण्याची वेळ नाहीये. अंगद केवळ एकाच रात्रीचा वेळ देऊन गेला आहे. ही अंतिम निर्णयाची रात्र. ही रात्र जर संधीशिवाय निघून गेली तर लंका केवळ इतिहासाच्या पानांवर लिहून ठेवली जाईल. जर आपल्याला हवं असेल तर इतिहास आणि काळाच्या प्रवाहाला मृत्यूपासून जीवनाकडे वळवू शकाल. राक्षस जातीच्या येणाऱ्या पिढ्या आपल्या ऋणी राहतील. मित्रता आणि संधीसाठी पुढे आलेले रामाचे हात स्वीकार करा प्राणनाथ. महाराणी मंदोदरी या सर्व म्हाताऱ्या भेकडांनी मिळून तुझी मती भ्रष्ट केली आहे. त्यांच्या घाबरवण्याने भयभीत होऊन भावना वेगात येऊन आपण काय बोलत आहात ते आपण जाणत नाही.
आपण एका तुच्छ वनवासी माणसाच्या चरणावर मस्तक झुकून क्षमा मागायला सांगत आहात? रावणाला, त्या रावणाला जो तिन्ही लोकांचा विजेता आहे, त्या रावणाला ज्याच्यामध्ये पृथ्वी तर काय शंकरासह कैलास पर्वत चेंडू प्रमाणे उचलण्याची ताकद आहे, त्या रावणाला जो दरबारात नवग्रहांना आपल्या समोर उभा करतो, त्या रावणाला एका तुच्छ माणसापुढे गयावया करायला लावता आहात? नाही, मी त्या रावणाला सांगते आहे जो त्या रेषेला ओलांडू नाही शकला, जी त्या तुच्छ वनवासी मानवाच्या लहान भावानं आपल्या धनुष्यानं जमिनीवर ओढली होती. होय, मी त्या रावणाला सांगते आहे की इतका अहंकार चांगला नसतो म्हणून. मंदोदरी! होय स्वामी, जर या वेळेला मी आपल्या डोळ्यांवर बांधलेली अहंकाराची पट्टी उघडून आपल्याला वास्तविक सत्याचं दर्शन नाही केलं तर मी आपल्या कर्तव्य पालनापासून वंचित राहिली जाईन. कारण की प्रत्येक पत्नीचा हा धर्म आहे की कुमार्गावर भटकलेल्या पतीला सत्याच्या मार्गावर घेऊन येणं. जसं की प्रत्येक चांगल्या मित्राचं कर्तव्य आहे की तो आपल्या मित्राकडून अपशब्द ऐकूनही त्याला कुमार्गापासून वाचवून घेऊन जाईल, असाच पत्नीचाही धर्म आहे. पत्नीपेक्षा मोठा मित्र आणखी कुणीही नाही असत नाथ. आम्ही मित्र समजूनच तुमच्या जवळ आलो होतो की आमच्या थकलेल्या मनाला थोडी शांती मिळेल, पण तू पण आम्हाला प्रवचन ऐकवू लागलीस. मी लाचार आहे स्वामी. माझं एक पत्नीचं रूप आहे तर माझं एक आईचंही रूप आहे. पत्नी आणि आई ही दोन्ही रूपं मला यावेळी लाचार करीत आहेत की आपल्या पती आणि पुत्राच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या प्राणांना एका अनावश्यक युद्धापासून वाचवण्यासाठी मी त्या राजाशी टक्कर देईन जो आपल्या अहंकाराच्या मस्तीत साऱ्या प्रजेला युद्धाच्या आगीत अविचारीपणे झोकणार आहे. महाराणी मंदोदरी, ज्याला तू अहंकाराचा माज म्हणत आहेस ती आत्मसन्मानाची भावना आहे. एका भित्र्या पुरुषाची पत्नी असण्यापेक्षा एका वीर पुरुषाची विधवा असणं अधिक सन्माननीय आहे. तो भिकाऱ्याकडून भीक मागत फिरेल असा पती जिवंत राहून काय फायदा? तू त्याचा कधीही गर्व करू शकणार नाहीस. प्राणनाथ, आपण हे का नाही समजत? ज्यांना आपण परत परत वनवासी आणि भिकारी म्हणत आहात ते स्वतः जगन्नाथ आहेत. ते कोणी साधारण मानव नाही आहेत. सर्व शक्तिमान साक्षात विष्णू आहेत. विष्णू! विष्णू, जगन्नाथ विष्णू! सगळेच ह्याच भ्रमात आहेत, काल्पनिक गोष्टीनं भ्रमिष्ट झाले आहेत. नाही नाथ, हे भ्रम नाहीत, सत्य आहे. ते स्वतः विश्वनियंता चराचरपती श्रीमान नारायणच आहेत, ज्यांच्या विराट स्वरूपात अखिल ब्रह्मांड सामावलं आहे. ब्रह्मलोक ज्यांचं मस्तक, पाताळ ज्यांचे चरण, सूर्यचंद्र ज्यांचे नेत्र, मेघमंडल ज्यांचे काळे केस आहेत, भयंकर काळ जो ज्यांच्या भुवईच्या हळण्याने गतिमान होतो, वेद ज्यांची वाणी, शिव ज्यांचा अहंकार, ब्रह्मा ज्यांची बुद्धी आहे, उत्पत्ती, पालन तसंच प्रलय ज्यांची इच्छा आहे, त्या चराचर पतीने रामनाम धारण करून नररूप घेतला आहे. आपण त्यांना का नाही ओळखत नाथ? तुझ्या या वर्णनानं मी भयभीत नाही झालो. आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. जर ते विष्णू जरी असतील तरी आज ते सुद्धा आज ब्रह्मा आणि शिवाप्रमाणे रावणाची शक्ती बघतील तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे. असं वाटतं आहे की काळाला वश झाल्या कारणाने आपल्या हृदयात ज्ञान उत्पन्नच नाही होत. स्वामी, काळ कुणाला कधीही लाठी घेऊन नाही मारत. तो प्राण्याच्या धर्म, बळ, बुद्धी आणि विचाराला दूर करत असतो आणि अशा प्राण्याला आपल्याच प्रमाणे भ्रम होत असतो. आपले पुत्र मारले गेले, नगरे जळली गेली, अजूनही आपली चूक सुधार करून घ्या. मी आपले पाय धरते स्वामी, श्री रामाशी वैर सोडून द्या. आम्ही त्या म्हाताऱ्या घाबरट उपदेशाने दुःखी होऊन तुझ्याकडे आलो होतो की तू आमचा थकवा घालून आम्हाला थोडं सुख आणि शांती देशील. परंतु असं वाटतंय की आम्ही आपल्या कक्षात येऊन चूक केली. सर्व प्रयत्ने जाहली मंदोदरी हता, दंभामुळे दिसू नाशके कंठामधले पाश.
अति भयभीत विचार शुभ से पतिवर्तन हे असे अनिष्ट काही न घडण्यासाठी मनांतरी ध्यास असा दिंगमुख होनी सुचे न काही कुणी न दिसे जो सांगेल काही जानकी जन्य अशा संकटी रावणास आता कोण वाचवे. होय मुली, सर्वांनी त्याला खूप समजावले, परंतु तो पापी तुला सोडायची गोष्ट ऐकायलाही तयार नाही. त्याचे आजोबा माल्यवान, त्याची आई कैकशी आणि त्याचे सासरे दानवराजमय यांनी खूप समजावले आहे की एका स्त्रीसाठी लंकेचा विनाश होऊन जाईल. तो सर्वांच्या गोष्टी ऐकतो, परंतु जेव्हा कोणी तुला सोडून देण्याची गोष्ट करतो तेव्हा तो संतापून उठतो. तुझे पती श्रीरामांनी एक शांतीदूत पाठवून त्याला एक शेवटची संधी पण दिली, परंतु असं वाटतंय मुली की आता युद्धाशिवाय तुझी मुक्ती नाही होऊ शकत. मला विश्वास आहे की आज रात्री रावणाचे हितचिंतक त्याला समजावण्याचा अवश्य प्रयत्न करतील. राजकुमार अंगद एका रात्रीचा वेळ देऊन आले आहेत. त्या रात्रीत इतिहास बदलूही शकतो. जर त्या ढोंग्याला सद्बुद्धी आली तर ना. हे होणे शक्य आहे. महाराज विभीषणांच्या गुप्तचराची बातमी आहे की माता कैकसी, आजोबा माल्यवान यांच्याशिवाय त्यांचे सासरे दानवराज मैनी सुद्धा त्यांना युद्ध न करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु तो अहंकारी मानाला तयार होईल याबद्दल शंका वाटते प्रभू. आपल्या आदेशानुसार मी त्याला सर्व प्रकारे सन्मार्गावर आणण्याचा, त्याच्या सद्बुद्धीला जागवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु माझं कार्य निष्फळ राहिलं. नाही राजकुमार, तुझं कार्य निष्फळ नाही राहिलं. आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत. तू एका दूताची जबाबदारी अत्यंत पटाईतपणे आणि चतुराईने निभावली आहेस. इतिहास तुझ्या या प्रयत्नांचे सदैव कौतुक करेल. येणाऱ्या काळामध्ये राजदूत आत्मसन्मानाची भाषा तुझ्याकडून शिकतील. आम्हाला तर सगळ्यात चांगलं हे वाटलं राजकुमार, आपल्या वीरतेने शत्रू दलातील नायकांची मस्तके आपल्या चरणावर झुकवलीत. परंतु रावणाच्या येण्यानंतर आपला पाय का उचलला? घासायला द्यायचं त्यालाही त्याचं मस्तक. परंतु त्याचा मुकुट तर प्रभूंच्या चरणावर पडू दिला. हे युवराज, मला सांगा की दशाननाच्या मस्तकाची शोभा, हा राजमुकुट कसा काय तुमच्या हाती लागला? कसं भरलेल्या सभेतून लंकेश्वराच्या डोक्यावरून काढून त्याला दादाच्या पायावर टाकलं? हे वीर लक्ष्मण, रावणाच्या डोक्यावरचा मुकुट उतरवणारा मी कोण? त्याला तर श्रीराम प्रभूंनी स्वतः त्याच्या डोक्यावरून त्याच दिवशी उतरवला होता, ज्या दिवशी महाराज विभीषणांना लंकेश्वर घोषित करून महाराज विभीषणांचा लंकाधिपतीच्या रूपात राज्याभिषेक केला होता. धन्य आहे, धन्य आहे युवराज अंगद. काय अनुकूल गोष्ट केली आहेस. धर्म, अर्थ, तन, भेद हे नीती निपुण राजाचे विशेष गुण असतात. त्यांची प्रतीके मुकुटाच्या रूपात धारण करून राजा आपल्या राजधर्माचं पालन करतो. परंतु रावणानं अनितीच्या मार्गावर अग्रेसर होऊन या सर्व गुणांचं भक्षण केलेलं आहे. म्हणून हे कौशल नरेश, रावणाचे ते सर्व गुण आपल्या चरणाशी आले आहेत, ज्यांना धारण करण्याचा अधिकार आपण विभीषणजींना दान केलेला आहे.
अंगद सत्य सांगत आहे प्रभू. आता रावणाचे मस्तक केवळ आपल्या तीक्ष्ण बाणांचे लक्ष बनण्याचे अधिकारी राहिले आहे. हे दीनानाथ, जो दुर्दैवी आपल्या दयेला आपल्याच अहंकाराने ठोकर मारेल त्याच्या नाशाला आता कोण थांबवू शकेल? तरीही न जाणो कोणत्या संभावनेने मनात ही अपेक्षा होती की रावण आमचा शांती प्रस्ताव मान्य करेल. कधी कधी असं वाटतं की कोणत्या जन्मात तो आमचा परमसेवक राहिला आहे, म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्या चुकीची क्षमा करण्याची प्रेरणा होते. महाराज विभीषण, आपल्या गुप्तचरांना विचारा की दूताने काही नवीन संदेश आणला आहे. रावणाने काय निश्चय केला आहे? रघुकुल शिरोमणी प्रभू रामांचा विजय असो. काय संदेश आणला आहे? प्रभू, रावणानं सर्व सल्ले ठोकारले आणि आता ते झोपण्यासाठी शयनकक्षात गेले. याचा अर्थ युद्ध. युद्ध? भगवंत, समस्त देवता याच दिवसाच्या प्रतीक्षेत होते, जेव्हा आपण अधर्माचा नाश करून त्यांच्या त्रासाला मिटवाल. आपला विजय असो प्रभू, आपला विजय असो. शेवटी युद्धाची वेळ आलीच. प्रभू, आपला विजय असो, विजय असो प्रभू. आता ती शुभवेळ आली आहे ज्याच्यासाठी परमेश्वराने धर्तीवर अवतार धारण केला आहे. आपल्या सर्वांचे दुःख मिटवण्यासाठी भगवान युद्ध करण्यास जात आहेत. आपण सर्व आपापल्या शक्तीनुसार त्यांची सहायता करा. ती वेळ आली आहे. प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा अधर्म आणि पापाची शक्ती इतकी वाढते की जगातून न्याय, धर्म आणि नीतीचा लोप होतो, त्यावेळी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी भगवत शक्तींना अवतरित होऊन पापशक्तींशी युद्ध करावे लागते. आज तोच ऐतिहासिक क्षण आलेला आहे. यावेळी जगातील सर्व आध्यात्मिक शक्तींना आपलं आपलं योगदान देण्यासाठी धर्माच्या सेनेला साथ दिली पाहिजे. म्हणून आजपासून आपण मानसिक दृष्टीने युद्धभूमीचे निरीक्षण करीत राहू. आमचा एकांत भंग न केला जावा. सूर्यदेव हे तेजपुंज, हे ज्योतिर्मय हे तिमिरहरा, हे कमल विकासक सर्वोच्चासन, भोग भीतीच्या विनाशका, आदित्य दिवाकर अंशुमान, रवि आदि तुझे हे संबोधन, हे सूर्यवंशाच्या मुलाधार, तुझ राम करे शतकोटी नमन, हे सूर्यवंशाच्या मुलाधार, तुझ राम करे शतकोटी नमन. हे भगवान भास्करा, मला आपण आशीर्वाद द्या. रणभूमीत आपला हा राम आपल्या सूर्यवंशाच्या मर्यादा पालन करत असताना विजयी हो. त्याचे जीवन किंवा मरण दोन्ही रघुकुलाच्या गौरवाच्या प्रगतीचे कारण हो.
राक्षसांना. लंकापती महाराज रावणांचा विजय असो, लंकेश्वरांचा विजय असो, महाराज रामाच्या सेनेनं चारही दारांना घेरलंय आणि बाहेरूनच मुख्य दार आणि भिंतींचं जबरदस्त नुकसान केलंय. महाराज त्यांनी अनेक सुरक्षा चौक्यांचे विध्वंस केलाय. त्यांच्याकडून आकाश मार्गाने फेकलेल्या दगडांमुळे नगराच्या आत खूप हानी झाली आहे. महाराज नगरात तर घबराट माजली आहे. हे भगवान भास्करा, मला आपण आशीर्वाद द्या. रणभूमीत आपला हा राम आपल्या सूर्यवंशाच्या मर्यादा पालन करत असताना विजयी हो. त्याचे जीवन किंवा मरण दोन्ही रघुकुलाच्या गौरवाच्या प्रगतीचे कारण हो. राक्षसांना. महाराज रामाच्या सेनेनं चारही दारांना घेरलंय आणि बाहेरूनच मुख्य दारांना आणि तटांना प्रचंड हानी पोहोचवली आहे. युवराज इंद्रजितांचा काय विचार आहे? त्यांचा विचार आहे की आपण आपली दारं उघडून लगेच शत्रूवर आक्रमण केलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात प्रथम पश्चिम द्वार उघडून शत्रूवर आक्रमण करा. जेव्हा शत्रूचं सैन्य बचावा करता वळून सामना करेल तेव्हा पूर्वेचं द्वार उघडून प्रहस शत्रूवरती तुटून पडेल. महाराज युवराज इंद्रजितची हीच योजना आहे. जा, अचानक हल्ला करा.
वज्रमुष्टी छोट्या छोट्या सैनिकांवर वार करतोस? निर्लज्ज! त्याच्या समोर ये, ज्याच्या गदेच्या एका वाराने वज्रही तुकडे तुकडे होऊन धूळ होते. स्वतः महाराज सुग्रीव, ठीक झाले आपण आलात. पहिल्याच दिवशी एक मोठा मोती हाती आला. सुग्रीव, वज्रमुष्टीच्या एका प्रहाराने हे मस्तक खांद्यावर नाही राहणार. दुष्टा, खाली उतर. सुग्रीव, तुझा इथेच अंत होईल. मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस. युद्ध कर, युद्ध. वज्रमुष्टीच्या मुष्टी प्रहाराला इंद्राचे वज्रही सहन नाही करू शकले. संभाळ सुग्रीवाच्या गदेचा प्रहार. हर हर महादेव, हर हर महादेव. उपसेना नायक, काय समाचार आणलाय? सेनानायक वज्रमुष्टी मोठ्या शूरवीरतेनं शत्रुसेनेशी लढत असताना वीरगतीला प्राप्त झाले महाराज. काय? वज्रमुष्टी? प्रभू, हा वज्रमुष्टी लंकेच्या सुरक्षेचे एक वज्र होते, जे आज महाराज सुग्रीवांनी तोडून टाकले. एक वज्र तर काय, मोठी मोठी शिखरं ढळतील लंकेची. लक्ष्मणा, हा तर एक छोटा तारा तुटला आहे. अजूनही मोठे मोठे धूमकेतू भरून पडले आहेत लंकेच्या आकाशात. दादा, वेळ येऊ दे. आपल्या श्रीचरणांच्या प्रतापाने लंकेच्या आकाशात केवळ रघुवंशाचा सूर्य चमकत राहील आणि हे सर्व धूमकेतू त्याच्या प्रकाशात विलीन होऊन जातील. हा योद्धा कोण आहे जो आपल्या सेनेचा संहार करतोय? हा रावणाचा पराक्रमी मुलगा प्रहस्त आहे. याला जर आत्ता नाही थांबवलं तर याच्याकडे साऱ्या सेनेचा विनाश करण्याची शक्ती आहे. पळू नका, थांबा, थांबा. खेकड्यांनो, कुठे पळून जाताय? ह्याच शक्तीच्या भरोश्यावर लढायला आला होतात? काही हरकत नाही, दुसरा मान घे ना. चांगलं झालं तू आलास. मी तुझीच वाट पाहत होतो. म्हणून तर मी तुझ्या वानर सेनेला आतापर्यंत एवढा त्रास देत होतो. म्हणजे तुम्ही दोघे भाऊ त्यांच्या रक्षणासाठी स्वतः याल. त्यामुळे तुम्हा दोघांना एक साथ मारणे माझ्याकरता सोपे होईल. तुझा दुसरा भाऊ कुठे आहे?
त्यालाही बोलावून घे. मी महाराज रावणाचा पुत्र प्रहस्त तुम्हाला आज्ञेशिवाय लंकेत आल्याबद्दल दंड देऊ इच्छितो. हे न्यायाधीश, एका एका भावाला वेगळा वेगळा दंड देणंच योग्य होईल. प्रथम लहान भावाशी तर निपटून घे. जर जिवंत राहिलास तर मग मोठ्या भावाचं पण दर्शन घेशील. देवतेचे औरस पुत्र हनुमान. हनुमान, शेवटी तुझा मृत्यू माझ्या हातात लिहिला होता. नाही, चूक झालीये तुझी सेना नायक दुर्मुख. माझा मृत्यू तुझ्या हाताने नाही, परंतु तुझ्या हातात आज मृत्यू लिहिलेला आहे. आपली रेखा वाचण्यामध्ये चूक झाली आहे तुझी. चूक तर आमच्या महाराज रावणांकडून झाली होती की तुला जिवंत सोडून दिलं. आज लंका दहनाचं मूल्य मी तुझ्या रक्तानं चुकवणार आहे. हर हर महादेव. गेला? नाही नाही नाही, दुर्मुख म्हणजेच यमाचं मुख. कितीतरी शूर त्याच्या हातून काळाच्या ओघात वाहून गेले. त्याला कोण मारू शकतो? तोच लंकेत पहिल्या वेळी येऊन हाहाकार माजवणारा मरकट, अक्षय कुमारांचा मारेकरी. महाराज, त्याच हनुमानानं महाबली दुर्मुखाचा अंत केला आहे. हनुमान!
निर्घात वानरांची हत्या करतोयस. तू जिवंत राहण्यास योग्य नाहीयेस. बोल, बोलत का नाहीस? काय समाचार आणलायस? महाराज, मोठा अशुभ समाचार आहे. रावणाच्या दरबारात आल्यावर अशुभ पण शुभ होऊन जातं. बोल, काय समाचार आहे? महाराज, राजकुमार प्रहस्त. प्रहस्त? काय झालं प्रहस्तला? महाराज, राजकुमार रणभूमीमध्ये वीरगतीला प्राप्त झाले. लंकेचा एक कणा आज ढासळला इंद्रजीत, ढासळला. मी प्रहस्तचा सूळ घेन पिताश्री. लक्ष्मणालाच नाही, रामाच्या एका एका भावाला अयोध्येपर्यंत नाही सोडणार. जोपर्यंत चारही भावांना मारून प्रहस्तचा बदला नाही घेणार, लंकेला परत नाही येणार. नाही युवराज, नाही युवराज, ही संधी मला द्यावी. महाराज, रामाचा वध करण्याचा प्रथम अधिकार मला आहे, कारण त्याने माझ्या वडिलांचा वध केला आहे. मला आईच्या वचनाची पूर्तता करायची आहे. महाराज, माझ्या आईने पण केला आहे. जोपर्यंत रामाचे मस्तक कापून नाही आणत, तोपर्यंत माझ्या वडिलांचं तर्पण नाही करू शकत. आम्ही तुझ्या मातेच्या भावनांचा आदर करतो वीर मकरक्ष. ती जसं सांगेल तू तसंच कर, परंतु आजच कर. नाहीतर आम्ही स्वतः रणभूमीवर जाण्याबद्दल विचार करत आहोत. आम्ही हे युद्ध फार काळ टाळू इच्छित नाही. महाराज, मला एक संधी द्यावी. मी त्या रणभूमीत जाऊन प्रलय माजवीन. शत्रूच्या संग्राम क्षेत्राला मी स्मशान क्षेत्र बनवीन. चुडाची भावना अंतर्मनात तेव्हापासून धगधगते आहे, जेव्हा दंडकारण्यात माझे वडील खर आणि काका दूषण यांनी सर्व सेनेबरोबर आपली आहुती दिली होती. महाराज, आपल्याला माहीत नाही, माझ्या आईने माझ्या वडिलांच्या खरच्या मृत्यूनंतर आजपर्यंत आपले सौभाग्य नाही उतरवलं. मृत शरीराला शांती देण्यासाठी अजूनपर्यंत तर्पण नाही झाले. महाराज, माझ्या आईचा पण आहे की ज्या रामाच्या बाणाने माझ्या पतीचे प्राण घेतले आहेत, त्याच्या कवटीत पाणी भरून त्याच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध तर्पण करेन. अभिमान आहे माझ्या आईच्या अश्रूंचा. मी माझ्या आईचा पण पूर्ण करेन. रामाचे मस्तक कापून आईच्या हृदयात जळत असलेल्या आगीला शांत करीन. करेल, अवश्य करेल वीर मकराक्ष. आम्हाला विश्वास आहे तुझ्या मनातला धगधगता ज्वालामुखी आज ह्या युद्धाचा अंतिम निर्णय करेल. जा, तुझा विजय हो वीर मकराक्ष. विजय तर महाराजाधिराज लंकेश रावणाचा होईल.
इंद्रप्रस्थ सारख्या पराक्रम्याचा अंत करून आमच्या वीरबंधू लक्ष्मणाने शत्रूच्या पराजयाचे दरवाजे उघडले आहेत, यात काही शंका नाही. मुलाच्या मृत्यूच्या आघाताने कळवळून रावण प्रतिघातासाठी भीषण प्रहार करेल. आता आपल्याला पूर्णपणे सावध राहिलं पाहिजे. सावध तर तो नाही राहत वृक्षराज, त्याच्या मनातील आग विझून जाते. माझ्या मनात तर ज्वालामुखी धगधगतोय, ज्वालामुखी. मी रावण आणि मेघनाथाच्या येण्याचीच वाट बघतोय. कोण आहे हा? रावण आला का? नाही, रावण नाही. तर मग हा कोण आहे? मकराक्ष. मकराक्षी कोण? रावणाचा भाऊ, सेनाधिपती खरचा पुत्र. खर? जो पंचवटीत होता? होय, तोच. त्याच्या मनातही सुडाची ज्वाळा भडकत राहिली असणार. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस